महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण रविवार 29 ला छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर श्री मालोजी राजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूर मध्ये पार पडले। लाखो वैष्णवांच्या उपस्थितीमध्ये हा नेत्रदीपक सोहळा इंदापूर शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या कस्तुरबाई श्रीपती कदम विद्यालयाच्या प्रांगणामध्ये रिंगण सोहळा 11 वाजता पार पडला। दैनिक संध्याचे प्रतिनिधी संजय सोनवणे यांनी ड्रोन कॅमेराने रिंगण सोहळा कैद केला। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या मैदानामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर तुकारामांच्या जयघोषात या मैदानामध्ये झेंडेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, विनेकरी आणि त्यानंतर पोलीस धावले। रिंगणात मानाचे 2 अश्व धावले। यातील एका अश्वावरती जगद्गुरू श्री संत तुकोबाराय रूढ झालेले असतात, तर दुसऱ्या अश्वावरती चोपदार बसलेला असतो। 3 फेऱ्या मारल्यानंतर हे रिंगण पूर्ण झालं। तुकोबारायांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान ठेवल्यापासून पंढरीच्या दिशेने पाऊल टाकणाऱ्या वारकऱ्यांना या रिंगण सोहळ्याचे वेध लागलेले असतात। अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष या नेत्रदीपक अशा सोहळ्याकडे असते आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा सोहळा इंदापूरमध्ये पार पडला। इंदापूरचा मुक्काम आटपून तुकोबांची पालखी सोमवारी सकाळी वडापुरी, बावडा, सराटी संध्याकाळी मुक्कामी पोहोचली। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।